पण फ्लॉज आहेत, त्याच्याबद्दल राज ठाकरे बोलतात आता. म्हणजे तुम्ही म्हणतात की राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले, चला तो एक वेगळा मुद्दा आहे. पण पॉलिटिकली नाही, तो तर लोकशाहीतला एकत्रित प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यांनी कोणी पण कोणाबरोबर एकत्रित जावं. ताकद हा पण मी तुम्हाला शिवसेनेला अजून एक गंमत सांगतो की मतदार यादीच्या बाबतीमध्ये मी देखील कधीही डिबेटला यायला तयार आहे. नक्कीच करूया आपण त्याचं. आता मला फक्त आजचा मुद्दा आहे, तो आपण खरं त्याच्यावर खूप मोठी चर्चा करू शकतो, कारण तो खरंच मुद्दा खूप मोठा आहे. पण राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याने मराठी मतांचं कन्सॉलिडेशन होईल आणि त्याचा फटका शिवसेनेला बसेल, असं मला नाही वाटत, नाही वाटत? अजिबात वाटत नाही. महानगरपालिकेच्या निकालानंतर कमलेशजी मला परत एकदा बोलवा द पॉईंटला. मी हेच सांगेन की कुठच्याही परिस्थितीमध्ये BMCमध्ये महायुतीची सत्ता येणार, हे मी तुम्हाला रिझल्ट नंतर देखील सांगायला येईल. BMCमध्ये नेहमीच शिवसेना हा मोठा भाऊ राहिला आहे, तसाच आग्रह असेल? तसंच आग्रह ठेवू ना. मुद्दा असा आहे की जास्त जागा मुंबई पण भाजप जास्त जागा लढवेल असं म्हणतात. मुंबई महानगरपालिकेमध्ये आता जास्त जागा ते लढवतील की आम्ही लढवतील हे निर्णय 2 नेते बसून घेतील. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीची सत्ता आली पाहिजे, हे दोन्ही नेत्यांचं एम आहे. महापौर कोणाचं असेल पण मग? नाही, ठरवतील ना दोघं. हे बघा, आम्ही शिवसेनेचे आहोत, आमचा आग्रह शिवसेनेचा महापौर असला पाहिजे हा असणार आहे, नक्कीच आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला निर्णय शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेतील. पण तुम्हाला तिथे असं वाटेल की तिथे सोडून द्यावं, कारण तिथे भाजप आता त्यांचा इंटरनल सर्व्हे आला आहे की आमच्या 100 जागा निवडून येतील किमान. आमचा पण इंटरनल सर्व्हे आला आहे, तुमचा काय सर्व्हे म्हणतो? 100 जागा निवडून येतील. तुमच्या शिवसेनेच्या 100 येतील. 100 म्हणजे परत तुमचं इथे